नमस्कार, स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर, जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा. मित्रमैत्रिणींनो, मनाचे विकार दूर करून मुक्तिधामाकडे नेणारा राजमार्ग म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथ होय. आज आपण या पवित्र ग्रंथाच्या 39व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. तरी अजूनही तुम्ही या अध्यायांचं श्रवण पठण केलं नसेल तर आजपासून नक्की सुरुवात करा आणि गुरुसेवेमध्ये रुजू व्हा. शुद्ध पवित्र मनाने या ग्रंथाचे वाचन श्रवण केल्यास आपणास अनेक आश्चर्यकारक परिणाम पाहावयास मिळतात. या अध्यायांचा अखंडितपणे लाभ घेण्यासाठी कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे चॅनलवर अपलोड होणारे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. सादर आहे श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील अध्याय 39. 60 वर्षांच्या वंदे संतान प्राप्ती. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्री गुरूंच्या कृपेने एका 60 वर्षाच्या वान स्त्रीला पुत्र झाला. ती अद्भुत कथा मी तुला सांगतो. सोमनाथ नावाचा एक शौनक गोत्री ब्राह्मण होता. त्याच्या पत्नीचं नाव होतं गंगा. पतिपरायण असलेली ती स्त्री वेदशास्त्रानुसार आचरण करीत असे. ती 60 वर्षांची झाली तरी तिला मुलबाळ नव्हते. गाणगापुरामध्ये सर्वजण तिला वांझोटी म्हणून हिणवत. ती मात्र नित्यनेमाने श्री गुरूंच्या दर्शनाला येत असे. निरंजनाने त्यांची आरती करत असे. तिचा हा नेम कितीतरी दिवस चालू होता. तिच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी तिला विचारले, तू नित्यनेमाने माझी निरंजनाने आरती करतेस, तुझी काय इच्छा आहे? तुझी जी काही कामना असेल ती मला सांग. नारायणाच्या शंकराच्या मनात आले तर ते तुझी इच्छा नक्की पूर्ण करतील. श्रीगुरु असे म्हणाले असता गंगा त्यांच्या पाया पडून म्हणाली, स्वामी, अपुत्रस्य गतिर्न अस्ति. निपुत्रिकाला स्वर्गप्राप्ती होत नाही. निपुत्रिक स्त्रीचे तोंडही पाहू नये असे लोक म्हणतात. जिच्या पोटी मूल नाही त्या स्त्रीचे आयुष्य व्यर्थ आहे. पुत्र जन्माने मागच्या 42 पिढ्या उद्धारून जातात. पुत्राविना घर अरण्य समान. मी जेव्हा गंगेवर स्नानासाठी जाते ना, त्यावेळी लेकरवाळ्या स्त्रिया आपल्या मुलांना कडेवर घेऊन येतात. पण माझ्या नशिबात ते नाही. ज्यांना पुत्र पौत्र असतात त्यांना परलोक प्राप्ती होते. पण निपुत्रिकाला पिंडदान कोणी करत नसल्याने त्याला मुक्ती सुद्धा मिळत नाही. आता हा जन्म पुरे झाला, तो फुकट गेला. आता माझा पुढचा जन्म तरी सफल होईल, पुत्रप्राप्तीची माझी कामना पूर्ण होईल, असा वर मला द्या. त्यावर श्रीगुरु हसून म्हणाले, अगं, पुढचा जन्म कोणी पाहिला आहे? पुढच्या जन्मी तुला ह्या जन्मातले काही आठवेल का? तेव्हा पुढच्या जन्माचे सर्व काही सोडून दे. तुला ह्याच जन्मी सुलक्षणी कन्यापुत्र होतील, ह्यावर तू विश्वास ठेव. त्यावर ती स्त्री म्हणाली, स्वामी, हे काय सांगता? अहो, मला तर 60 वर्षे झाली. आजपर्यंत पुत्रप्राप्तीसाठी मी अनेक व्रतवैकल्ये केली, नवसायास केले, पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या. सगळे काही मी विश्वासाने केले, पण कशाचा काही उपयोग झाला नाही. आजही मी अश्वत्थाला मूर्खपणाने प्रदक्षिणा घालतच आहे. ह्या नाही तर पुढच्या जन्मी तरी अश्वत्थ सेवा फळाला यावी. आता मी 60 वर्षांची झाले, माझा विटाळही गेला, आणि असं असतानाही याच जन्मी मला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिलात. तुमच्या शब्दांवर तरी मी अविश्वास कसा दाखवू? श्रीगुरु म्हणाले, अश्वत्थ सेवा महापुण्यकारक आहे, ती कधीही व्यर्थ जात नाही. तू अश्वत्थाची निंदा करू नकोस. आमच्यासह अश्वत्थाची तू सेवा कर, तुला नक्कीच पुत्रप्राप्ती होईल. आता आम्ही सांगतो तसे कर. तू नित्यनेमाने भीमा अमरचा संगमावर जा. तेथे अश्वत्थ वृक्ष आहे. आम्ही दररोज अनुष्ठानासाठी तेथे जातो. तू आमच्यासह अश्वत्थाची पूजा कर. तेथे अश्वत्थ रूपाने प्रत्यक्ष नारायणाचे वास्तव्य आहे. त्यावर मला अश्वत्थाचे महात्म्य सांगा, अशी त्या स्त्रीने विनंती केली. त्यावर श्रीगुरु म्हणाले, अश्वत्थाची निंदा कधीही करू नये. त्याचे महात्म्य फार मोठे आहे. अश्वत्थाच्या ठिकाणी सर्व देवदेवतांचे वास्तव्य असते. एका अश्वत्थाच्या सेवेने सर्व देवांची सेवा केल्याचे फळ मिळते. ब्रह्मपुराणामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी नारद मुनींना अश्वत्थाचे महात्म्य सांगितले आहे. एकदा त्रैलोक्य संचारी नारद मुनी फिरत फिरत पृथ्वीवरील ऋषींच्या आश्रमामध्ये आले. नारद मुनींना पाहून सर्व ऋषींना अतिशय आनंद झाला. त्यांनी त्यांना अर्घ्य पाद्य देऊन त्यांचे स्वागत केले आणि म्हणाले, मुनिवर्य, आम्हाला अश्वत्थाचे महात्म्य सांगा. अशी सर्व ऋषींनी विनंती केली. तेव्हा नारद मुनी म्हणाले, प्रत्यक्ष ब्रह्मदेवानी मला अश्वत्थ महात्म्य सांगितले आहे, तेच मी तुम्हाला सांगतो. अश्वत्थ म्हणजे प्रत्यक्ष नारायण होय. तो विष्णू स्वरूप वृक्ष आहे. त्याच्या मुळाशी ब्रह्मदेव, बुंध्यामध्ये विष्णू आणि शेंड्यावर रुद्राचे वास्तव्य असते. त्याच्या फांद्यांमध्ये दक्षिणेला शंकर, पश्चिमेला विष्णू, उत्तरेला ब्रह्मदेव आणि पूर्वेला इंद्रादी सर्व देव वास्तव्य करतात.
त्यांच्या सर्व शाखांवर फांद्यांवर आदित्य नित्य निवास करतो. त्यांच्या मुळामध्ये गोब्राह्मण, सर्व ऋषी, वेद आणि यज्ञ यांचे वास्तव्य आहे. पूर्वेकडील शाखांवर सर्व नद्या व सप्तसागरांचे वास्तव्य आहे. ओंकार स्वरूप अश्वत्थाचे अ हे मूळ, उ म्हणजे बुंधा आणि म म्हणजे फळे आणि फुले. त्रयमूर्तीचे वास्तव्य असलेल्या या पवित्र वृक्षावर एकादश रुद्र आणि अष्टवसू असे सर्व देव आहेत. म्हणूनच अश्वत्थाला कल्पवृक्ष म्हणतात. एका अश्वत्थाची सेवा केली असता सर्व देवदेवतांची सेवा घडते. त्यांच्या कृपेने श्रद्धाळू लोकांचे सर्व मनोरथ सिद्धीला जातात. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. अश्वत्थाचे महात्म्य अगाध आहे, शब्दातीत आहे. मग नारद मुनींनी अश्वत्थाची सेवा कशी करायची ते सगळ्यांना समजावून सांगितले. नारद मुनी पुढे म्हणाले, अश्वत्थ सेवा व्रताला गुरु, शुक्र आणि चंद्रबळ असणाऱ्या चैत्र, आषाढ आणि पौष महिन्यामध्ये प्रारंभ करावा. गुरु शुक्राचा अस्त असताना आणि चंद्रबळ नसताना या व्रताला प्रारंभ करू नये. याशिवाय इतर महिन्यांमध्ये दिनशुद्धी पाहून सुचिरभूतपणे उपवासपूर्वक या व्रताला सुरुवात करावी. रविवारी, सोमवारी, शुक्रवारी, संक्रांतीच्या दिवशी, संध्याकाळी, रिक्त स्थितीस, तिसऱ्या प्रहरी, पर्वकाळी, व्यतिपात असताना, वैधुती इत्यादी अशुभ दिवशी अश्वत्थाला स्पर्श करू नये. करणाऱ्याने सदैव सुचिरभूत असावे. द्यूतकर्म, असत्य भाषण करू नये. परनिंदा, वितंडवाद टाळावा. प्रातकाळी सचेल स्नान करावे. श्वेतवस्त्र परिधान करावे. अश्वत्थाखालची जमीन गोमायाने सारवावी. त्यावर सुंदर रांगोळ्या काढाव्यात. त्या रांगोळ्यांत कमलादी शुभाकृती काढाव्यात. शुद्ध जलाने भरलेले 2 कलश त्या रांगोळ्यांवर स्थापन करावे. त्या दोन्ही कलशांत गंगा व यमुना या नद्या आहेत असा संकल्प करावा. त्या कलशांची गंधाक्षत पुष्पाने पूजा करावी. पुन्हा वाचन करून आपल्या इष्टकामनेचा उच्चार करावा. मंगल कलशाने पाणी आणून अश्वत्थाला 7 वेळा स्नान घालावे. मग पुन्हा स्नान करून अश्वत्थाची पुरुष सूक्त मंत्रांनी षोडोपचारे यथासांग पूजा करावी. त्यावेळी लक्ष्मीसहित अष्टभुजा नारायणाचे ध्यान करावे. सर्व देवदेवतांना आवाहन करावे. मग अश्वत्थ नारायणाला वस्त्राने किंवा सुटणी वेडे घालावे. मग पुरुष सूक्त म्हणत मंद गतीने अश्वत्थाला फेरा घालाव्यात. यामुळे सर्व संकटे नाहीशी होऊन इष्टकामना पूर्ण होतात. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर साष्टांग नमस्कार घालावा. या प्रदक्षिणांचे फळ काय सांगावे. प्रदक्षिणा घालताना पदोपदी अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ मिळते. ब्रह्महत्यादी पातकांचा नाश होतो. सर्व प्रकारच्या व्याधी नाहीशा होतात. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी नाहीशा होतात. संसार भय राहत नाही. ग्रहपीडा होत नाही. ज्याला पुत्राची इच्छा असेल त्याला उत्तम पुत्रसंतान प्राप्ती होते. शनिवारी अश्वत्थ वृक्षाखाली मृत्युंजय जप केला असता अपमृत्यू टळतो. पूर्ण आयुष्य प्राप्त होते. अश्वत्थ वृक्षाखाली बसून शनी अष्टक स्तोत्र म्हटल्यास शनीची पीडा होत नाही. 7.5चा त्रास होत नाही. अश्वत्थ वृक्षाखाली मंत्रपाठ केल्यास वेद पठणाचे पुण्य मिळते. जो अश्वत्थाची स्थापना करतो त्याची 42 कुळे उद्धारून स्वर्गाला जातात. अश्वत्थ वृक्ष तोडणे महापाप आहे. असे कृत्य करणारा मनुष्य आपल्या पितरांसह नरकात जातो. अश्वत्थ वृक्षाखाली होम हवन केले असता महायज्ञाचे पुण्य प्राप्त होते. अश्वत्थाला जेवढ्या प्रदक्षिणा घातल्या असतील त्याच्या दशांश हवन करावे. हवनाच्या दशांश ब्राह्मण भोजन घालावे. हे सर्व केल्यानंतर व्रताचे उद्यापन करावे. सोन्याचा अश्वत्थ वृक्ष विधिपूर्वक ब्राह्मणाला द्यावा. संवत्स श्वेत धेनूचे ब्राह्मणाला दान करावे. अश्वत्थाखाली तिळाची रास करून वस्त्राने ती झाकावी व ती ब्राह्मणाला दान करावी. असे हे अश्वत्थाचे महात्म्य नारदांनी ऋषींना सांगितले. ते श्री गुरूंनी गंगाबाईला सांगितले. मग श्री गुरु तिला म्हणाले, अश्वत्थाचे महात्म्य असे आहे, ज्याच्याजवळ भावभक्ती आहे त्याला शास्त्रोक्त फलप्राप्ती होईल. अशा प्रकारे श्री गुरूंनी गंगाबाईला अश्वत्थ महात्म्य सांगितले व तिला म्हणाले, आता तू संगमावर जा व अश्वत्थ सेवा कर. तुला कन्यापुत्र प्राप्त होतील. त्यावर गंगाबाई म्हणाली, स्वामी, मी 60 वर्षांची वंध्या आहे. आता मला मूल होणार नाही. परंतु तुमच्या वचनावर माझी पूर्ण श्रद्धा आहे. तुमच्या सांगण्यावरून मी अश्वत्थ सेवा करीन. ती केवळ तुमच्यावर माझी श्रद्धा आहे म्हणून. मग गंगाबाई श्रीगुरूंना वंदन करून भीमा अमरजा संगमावर गेली. तेथे षटकुल तीर्थात स्नान करून ती यथाविधी अश्वत्थाची सेवा करू लागली. तिने अश्वत्थ सेवा सुरू केली. त्याच्या 3ऱ्या दिवशी रात्री तिच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला. तो तिला म्हणाला, तुझी इच्छा पूर्ण झाली आहे असे समज. आता तू एक कर.
तू गाणगापुरात जा, तेथे श्रीगुरू आहेत, त्यांना तू 7 प्रदक्षिणा घालून नमस्कार कर. मग ते तुला जे देतील ते भक्षण कर. आता उशीर करू नकोस, लवकर जा. गंगाबाई स्वप्नातून जागी झाली. तिला सर्व स्वप्न आठवले. 4थ्या दिवशी अश्वत्थाची सेवा करून ती गाणगापुरात श्रीगुरूंच्याकडे आली. तिने श्रीगुरूंना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला. श्रीगुरूंनी प्रसन्न हास्य करून तिच्या ओटीत 2 फळे घातली व ते तिला म्हणाले, ही फळे तू आनंदाने खा. तुझे काम झाले असे समज. आता तू भोजन करून जा. तुला मी कन्या आणि पुत्र दिले आहेत. तुझी इच्छा लवकर पूर्ण होईल. प्रथम व्रताचे यथासांग उद्यापन कर, मग ती फळे खा. श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे गंगाबाईंनी व्रताचे उद्यापन केले, दान धर्म केला. आणि काय आश्चर्य, ती 60 वर्षांची वंध्या गंगाबाई ऋतुमानी झाली. पुढे 3 दिवस श्वेतवस्त्र परिधान करून मौन व्रत स्वीकारून एकांतात राहिली. 4थ्या दिवशी सुस्नान करून ती आपल्या पतीसह श्रीगुरूंच्या दर्शनाला गेली. तिने श्रीगुरूंची यथासांग पूजा केली. तेव्हा श्रीगुरूंनी तिला पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला. 5व्या दिवशी पती संग करून ती गर्भवती झाली. ही बातमी गावात सर्वांना समजताच त्यांना मोठे आश्चर्य वाटले. केस पिकलेली 60 वर्षांची वंध्या गर्भवती झाली, ती केवळ भक्त वत्सल त्रयमूर्ती श्री नरसिंह सरस्वतींची कृपा. त्यांची मनोभावे सेवा केली असता अशक्य ते काय, ह्याची सर्वांना खात्री पटली. सोमनाथालाही खूप आनंद झाला. त्याने तिच्या गर्भारपणातील सर्व विधी यथासांग पूर्ण केल्या. यथाकाळी ती प्रसूत झाली. तिला कन्यारत्न झाले. सोमनाथने खूप दानधर्म केला. 10 दिवसांनी गंगा आणि सोमनाथ आपल्या कन्येला घेऊन श्रीगुरूंच्या दर्शनाला आले. त्यांनी आपल्या कन्येला श्रीगुरूंच्या पायावर घातले. तेव्हा प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी आशीर्वाद दिला, ही तुमची कन्या शतायुषी होईल. तिला परमज्ञानी पती मिळेल. हिला सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होईल. दक्षिणेचा राजा हिच्या दर्शनाला येईल. हिला पुत्र पौत्र प्राप्त होतील. श्रीगुरूंनी असा आशीर्वाद दिला असता गंगाबाई हात जोडून म्हणाली, स्वामी, तुमच्या कृपाशीर्वादामुळे मला कन्या झाली. आता मला पुत्र व्हावा अशी इच्छा आहे. त्यावर श्रीगुरू म्हणाले, तुला कसला पुत्र हवा आहे? परम ज्ञानी हवा असेल तर तो अल्पायुषी 30 वर्ष जगेल. तुला दीर्घायुषी पुत्र हवा असेल तर तो मूर्ख असेल. त्यावर गंगाबाई म्हणाली, स्वामी, मला मोठ्या योग्यतेचा ज्ञानीपुत्र हवा आहे. त्याला 5 पुत्र व्हावेत. श्रीगुरूंनी तथास्तु म्हणून तिला तसा वर दिला. गंगा आणि सोमनाथ यांना अतिशय आनंद झाला. ती मोठ्या समाधानाने घरी परत गेली. पुढे यथावकाश सर्व काही तसेच घडले. गंगाबाईला ज्ञानीपुत्र झाला. कन्येचेही भविष्य खरे ठरले. तिच्या पतीने मोठमोठे यज्ञ केले म्हणून त्यांचे दीक्षित असे नाव सर्वत्र झाले. श्री गुरुकृपा अशी आहे, जेथे श्रद्धा आहे तेथे फळ आहे. म्हणून सरस्वती गंगाधर सांगतात, लोक हो, श्री गुरूंची मनोभावे सेवा करा, म्हणजे सर्व इच्छा पूर्ण होतील. मित्रमैत्रिणींनो, अशा रीतीने श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील 39वा अध्याय येथे पूर्ण होत आहे. या अध्यायाच्या श्रवणाने पठणाने श्री गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. श्री गुरूंची अखंड कृपा आपल्यावर सदैव राहावी यासाठी यापूर्वीच्या 38 अध्यायांचाही जरूर लाभ घ्या. मित्रमैत्रिणींनो, मनुष्य जीवनाचा खरा अर्थ जाणून घेण्यासाठी आणि या जीवनाचा उद्धार करण्यासाठी श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील हे अध्याय आपल्या परिवाराबरोबरच आपल्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा. आणि अशाच माहितीपूर्ण धार्मिक कथांसाठी, ज्ञानासाठी कथाकुंज मराठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील 40व्या अध्यायासह. श्री गुरुदेव दत्त.